वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यमेकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वंदे भवबंधविमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी ज्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती धनुतरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशेची ज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करिते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मजचे माझे होतसे. ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मिच्याशे. पुण्यपुरुष सदैव निष्काम बुधप्राप्ती कारणे भसावा राम तो मिच्याय तरी नमन कोणा करावे म्या. चला आपण कुठपर्यंत आलोत. तत्वम पदार्थ शोधन झालं. ते तू आहेस त्याचा शोध घ्यावा. कशा पद्धतीने घ्यावा घेतला कोणी 15 दिवसात? कोणीच घेतला नाही. जिज्ञासूच नाही ना. मुमुक्षु आणि भुभुक्षु लक्षात आहे ना. मोक्षाची इच्छा करतो तो मुमुक्षु आणि भोगाची इच्छा करतो तो बुभुक्षु. आपण कशात बसतो ठरवा आणि सुधारणा करा. काय सांगितलं? ते तू आहेस. शेतात काम करणाराच, कारखान्यात काम करणाराच, ऑफिसमध्ये काम करणारा तूच तू आहेस असं सांगितलं ना. ऑफिसमध्ये काम करणार तूच आहेस ना असं सांगितलं ना. ते तू आहेस म्हणजे ते ब्रह्म. हा तू म्हणजे वाच्यार्थाने न घेता लक्षार्थाने घेतलं पाहिजे. तत्व अशी म्हणजे आहेस ते तू आहेस. ते ब्रह्मचैतन्य तू कुटस्थ चैतन्य. ते तू एकच आहेस. जीवाला ज्या चैतन्याचं नाव देते त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात आणि ते ब्रह्मचैतन्य असा एक त्याचा अर्थ सांगितला. जे ईश्वर चैतन्य आहे तेच तू आहेस असं एक सांगितलं. ईश्वराकडून ते सांगितलं आणि परब्रह्माकडून सुद्धा तेच सांगितलं. किंवा तिसरं सांगितलं जे ईश्वर चैतन्य तेच ब्रह्मचैतन्य आहे. पण तिथं हा भाव न सांगता जे सच्चिदानंद स्वरूप असं सांगितलं ब्रह्म तेच तू आहेस. जीवाचे स्वरूप तेच आहे आणि त्या ब्रह्माचे स्वरूप तेच आहे. ते तू आहेस असा काय केला पाहिजे? निश्चय केला पाहिजे. कधी गुरूंच्या मुखातून महावाक्य श्रवणानंतर याचं आपण चिंतन त्यांनी आपल्याला बोध केल्यानंतर ते सांगतात ते तू आहेस. मग त्याचा आपण निश्चय होण्याकरता अभ्यासाची गरज आहे. पण तो अभ्यास करत असताना आणखी काही संशय निर्माण होण्याची शक्यता आहे असं पुढं सांगायचं आहे ग्रंथकर्त्यांना. कारण हा झटपट निश्चय होण्यासारखा नाही आहे. एका जन्मात होण्यासारखा नाही. 1 तासाची गोष्ट सोडून द्या.
लगेच निश्चय होण्यासारखं नाही, याला फार प्रतिबंध फार आहेत, याला प्रतिबंध फार आहेत. खरंच एकदा ऐकल्या जर निश्चय झाला तर बरं झालं असतं, नाही ना आपली तशी अवस्था. आपला तेवढा अधिकार नाही आहे, तेवढी आपली साधना नाही, तेवढी ग्रहण करण्याची योग्यता नाही आहे. पुन्हा त्याच्यामध्ये संशय निर्माण होतात. कोणाला संशय निर्माण होतात? जो याच्यामध्ये अभ्यास करण्याकरता प्रवृत्त झाला त्याला संशय निर्माण होतात. जो अभ्यास करणे त्याला संशय निर्माण होत नाहीत. असं गुरुनी महावाक्याचा उपदेश केल्यानंतर आणखी त्याच्या मनामध्ये काही संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. मग त्या संशयाचं स्वरूप काय आहे त्याचं पुढे वर्णन करतात. असंभावना व विपरीत भावना त्याचे लक्षण. असंभावना म्हणजे महावाक्याने सांगितलेल्या जीवब्रह्मक्याविषयी जो संशय, त्यास असंभावना म्हणतात. ती असंभावना दोन प्रकारची आहे. एक प्रमाण संभावना, दुसरी प्रमेया संभावना. प्रमाण संभावना म्हणजे प्रमाण जी वेदवाक्य ती जीवब्रह्मैक्य प्रतिपादक आहेत किंवा कर्मोपासना प्रतिपादक आहेत असा जो संशय ती प्रमाण संभावना म्हणावी. ती श्रवणाने निवृत्त होते. दुसरी प्रमेय संभावना. जीव ब्रह्माचा अभेद हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय म्हणजे सिद्धांत आहे. तो जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे किंवा भेद सत्य आहे असा जो संशय त्यास येतो त्यास प्रमेय संभावना म्हणतात. ही मननाने निवृत्त होते. आणि पुढे सांगितले विपरीत भावना. अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय तसा जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय हा असतोच. त्या विपरीत सत्य निश्चयास विपरीत भावना म्हणतात. त्या विपरीत भावनेचा निधिध्यासनाने नाश होतो. असंभावना व विपरीत भावना म्हणजे ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती व त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत अशी असंभावना व विपरीत भावनाचे नाशक श्रवण, मनन, निधिध्यासन ही आहेत. म्हणून प्रतिबंधनाशद्वारा श्रवणादी तिन्ही ज्ञानाशित्वायस साक्षात नाहीत. असंभावना काय आणि विपरीत भावना काय याचं लक्षण सांगितलेलं आहे. इथं सांगत असताना असं सांगितलं की महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्मक्याविषयी जो संशय त्याच असंभावना म्हणतात. गुरुनी वा शास्त्राने वा वेदाने जे महावाक्य सांगितलं कारण ते वेदातलं महावाक्य आहे. ज्या गुरूंच्या मुखातून सांगितलं बाबा जीवा तू ब्रह्मस्वरूप आहेस, ब्रह्मस्वरूप आहेस सांगितल्यानंतर त्याच्याविषयी जी साधकाच्या जिज्ञासूच्या अंतःकरणामध्ये जो संशय निर्माण होतो त्याला असंभावना. हे संभवच नाही म्हणतोय तो. ते ब्रह्म कुठं आणि मी जीव कुठं. ब्रह्माला जेवावं लागत नाही, जीवाला दिवसातून 4 वेळा जेवावं लागतंय. ब्रह्म जागा सोडत नाही, जीव जागेवर बसत नाही. नाही, त्याला दुःख नावाचा प्रकार नाही. आम्हाला दुःखाशिवाय वाटायला काही नाही. बरोबर आहे. त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही. आम्हाला जन्मावं लागतं, आम्हाला मरावं लागतं. आणि तुम्ही सांगता जीव ब्रह्मस्वरूप आहे. हे मला संभव वाटत नाही, असंभव आहे. ह्याला संशय म्हणतात बरं का. कसं काय शक्य आहे? ते ब्रह्म मी कसा असेन? ते ब्रह्म मी कसे असेन? आमच्या वाट्याला दुःखाशिवाय दुसरं काही नाही आणि तिथं दुःखाचा अभाव आहे. तिथं दुःखाचा अभाव आहे.
म्हणजे असा महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्याच्याविषयी मनामध्ये जी शंका निर्माण होते, ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप म्हणून सांगितले, पण जीव सच्चिदानंद स्वरूप सांगितलेलं आहे, पण तसा आपल्याला अनुभव येत नाही लवकर ना. हे कसं का असेल, असं कसं शक्य होईल, अशी जी मनामध्ये मराठीत म्हणतात पालचं चपणं काय म्हणतात ते, पाल चुकली म्हणजे शंका. आपण काहीतरी बोलायला लावलं, पाल तुमचं काम होणार नाही बरं का, पाल चुकली म्हणणार आहे, ऐकले की नाही म्हण. तसं हे त्या सच्चिदानंदाचं लक्षण आणि आपलं स्वरूपाचं लक्षण सांगितलं, पण ते आपल्याला तसा निश्चय लवकर होत नाही. कसं काय हे असणं शक्य आहे. म्हणून स्वस्वरूपाविषयी जे आपल्या स्वरूपाचं आणि परब्रह्माचं लक्षण सांगत असताना त्या लक्षणाविषयी मनामध्ये जो काही संशय येतो, त्या संशयाला काय म्हणतात, असंभावना. अगदी मराठीत हे असंभव आहे, असं घडणं शक्यच नाही. असंभावना. 1 तासात तुम्ही मुंबईला पोहोचता, असंभवच आहे. शक्य आहे का? अरे विमानाने, आम्हाला बसला पैसे नाही, तुम्ही विमानानं सांगताय, आपल्याला हे असंभव आहे. म्हणजे आपल्या स्वरूपाविषयी ऐक्य प्राप्त होण्याकरता त्या परब्रह्माचं लक्षण आणि आपलं जीवाचं लक्षण सांगून ऐक्य करण्याकरता जो आपल्याला केलेला उपदेश, त्याच्याविषयी मनामध्ये जो संशय निर्माण होतो, त्या संशयाला असंभावना म्हणतात. म्हणजे लगेच निश्चय होत नाही, लगेच होत नाही. जरी कितीही शास्त्राने पटवून दिलं तरी तसा निश्चय पक्का होत नाही बरं का. मनात काही ना काहीतरी संशय राहतोच त्याच्या संबंधाने बरं का. त्या स्वरूपाच्या संबंधाने जो संशय राहतो तो लवकर निवृत्त होत नाही, पण तो घालवला पाहिजे. मग त्या असंभावनेमध्ये 2 प्रकार केले आणखी. खूप मोठा संशय हा. हो, म्हणजे व्यक्त करायचं अवघड आहे, परंतु मनात तो संशय येतो. हो, मी देव कसा असेल, मी ब्रह्मा कसा असेल. अभ्यास केला तरीही लवकर ते अनुभवाला येत नाही ना, संशय राहतोच तिथं. थोडा जरी संशय राहिला तरी फरक आहे. हो, एवढ्या हे आता कुठंपर्यंत आले, अंतरंग साधना करत आलेला साधकाचं वर्णन केले, सामान्य जीवाचं हे वर्णन नाही आहे. हो, हे जिज्ञासूला सांगताय. जिज्ञासू कुठं आता या श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन इथंपर्यंत आलेला आहे. त्यावेळी सुद्धा त्याच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ शकतो, त्या संशयाला असंभावना म्हणतात. सामान्याचा इथं संबंधच नाहीये. लोक म्हणतात आम्ही देव मानत नाही, त्यांचा इथं विचार केलेलाच नाहीये. त्यांच्याशी काय शास्त्राचं देणं घेणं काय नाही त्याच्याशी. जो जिज्ञासू आहे त्या जिज्ञासूला शेवटपर्यंत पटवून देणं हे शास्त्राचं, गुरूंचं, संतांचं काम आहे. जी इकडे आलीच नाही, अनधिकारी आहेत, त्यांच्याकरता विचार मांडलेलाच नाही. हा अधिकाऱ्याकरता विचार मांडलेला आहे. जो या मार्गावरती आरूढ झालेला आहे तो विचार करतो, त्याला निघाला, त्याच्याकरता विचार मांडलाय. म्हणजे साधना करत असताना, तिथपर्यंत जात असताना आणखी संशय येतोच. जरी ते लक्षणं सांगितली, विचार शास्त्रकाराने विचाराने पटवून दिलं तरीही संशय येतोच. आणखी संशय राहतोच. मग इतक्या साधनेपर्यंत आल्यानंतर म्हणून तर त्या संशयाला की विशेष नाव दिले ना. सामान्य नुसतं संशय शब्द वापरला नाही आहे, नुसता संदेह शब्द वापरला नाही आहे.
असंभावना असा शब्द वापरलाय. त्या जीव ब्रह्मैक्य ऐक्याविषयी जिज्ञासूच्या अंतःकरणामध्ये जो संशय निर्माण होतो त्या संशयाला असंभावना म्हणतात. संशय पूर्ण केल्यास म्हणजे घालवल्याशिवाय पुढे हो मग निसंदेह बोध झाला पाहिजे. हे तर शास्त्राचं विशेषत्व आहे ना. कुठेही संशय राहता कामा नये. म्हणून बाकी ठिकाणी लबाडी चालते, पण इथं लबाडी चालत नाही. एखाद्याच लग्न करायचं आहे, पसंत पडत नाही, पण काहीतरी बनवा बनवी करून त्याच्या गळ्यात घातली जाते. मुलाविषयी काहीतरी सांगितलं तर मुलाविषयी काहीतरी सांगितलं, आयुष्याचा प्रश्न आहे तरी मध्यस्थी माणसं ती जुळवण्याचा प्रयत्न करतात. तसं इथं जुळव नाही आहे. हो समजूनच घेतलं पाहिजे. तर पर्याय नाही. तडजोड नाहीये. तुम्हाला निश्चय होत नसेल ना, पुन्हा अभ्यास करा. सांगून पुन्हा आणखी निश्चय होत नसेल तर पुन्हा अभ्यास करा. इथं ढकलपास नाहीये. इथं ढकलपास नाहीये. का तर या विश्वामध्ये विश्वासाला पात्र असणार एक शास्त्र आहे. 2 गुरु आहेत आणि तिसरे देव आहे. हे जगाचा कधी विश्वासघात करत नाहीत. मग किंमत राहणार नाही. बाकी ठिकाणी तुमची फसवणूक होईल, पण वेद, नामशास्त्र, देव आणि गुरु हे कधीही समाजाला फसवणार नाहीत. व्यवहारातही फसवणार नाही, तर उद्धाराकरता कशाला फसवतील. त्या संतांचं लक्षण सांगताना सांगितलंय, लटिके वचन नाही दिही उदासीन. संत कधीही खोटं बोलत नाहीत. संत कधीही खोटं बोलत नाहीत. तिथं सांगत असताना गुरुवरी साखरे महाराज सांगतात, माणसं कधी खोटं बोलतात? ज्याला समाजाकडून काही स्वार्थ साधायचा आहे ती माणसं खोटं बोलतात. यांना समाजाकडून काही स्वार्थ साधायचाच नाही तर खोटं कशाला बोलतील. निस्वार्थ मनुष्यच सत्य बोलू शकतो. स्वार्थी माणूस सत्य बोलू शकत नाही. अगदी तुम्ही ब्रह्मदेवापर्यंत गेला तरीही. काय मग मुख्यमंत्री खोटं बोलतो, पंतप्रधान खोटं बोललं, हे सोडून द्या. म्हणून वर्णन केले, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी तिना. इंद्र सुद्धा संशय घालवू शकत नाही. ब्रह्मदेव सुद्धा संशय घालवू शकत नाही. फक्त गुरुच. का समाजालाही विचारांनी पटवून द्यायचं आहे. ती विचारशक्ती देवाने मनुष्याला दिलेली आहे, बाकी कोणाला दिलेली नाही. फक्त याचा अधिकारी मनुष्यच. याच देही घडे अनेक हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान मिळवण्याची योग्यता याच देहामध्ये आहे, बाकी ठिकाणी नाही. मी इंद्राला नाही का, बुद्धिमान नाही का इंद्र? ज्या अर्थी या लोकातून परलोकामध्ये सुख भोगायला गेला म्हणजे काय तो अडाणी आहे, अज्ञानी आहे? साधना करून तिथे गेला ना. साधना करून तिथं गेला पण भोगाला तो लालूस झाला आणि ह्या स्वरूपाला विसरला इंद्र सुद्धा. जर दिव्य भोगामध्ये जर इंद्र जर स्वस्वरूपाला विसरतो तर सामान्य लोक विषयात रमल्यानंतर का विसरणार नाहीत? सामान्य लोकाला वाटतं हेच आपलं खरं सुख आहे. त्या ज्ञानोबारांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. आपण चिंतन करून आलोय. ज्ञानोबाराय म्हणतात, एखाद्याच्या पायाला जखम व्हावी, जखम, आणि त्या जखमीमध्ये आळ्या व्हाव्यात, पू, आणि त्या पावामध्ये ते आळे
आनंद त्याला वाटतं हेच ब्रह्मसुख आहे बरं का. काय पुय पंखीचे किडे चिळशे घेते. ज्ञानोबा म्हणतात त्यांना चिळस येत नाही, त्यांना वाटतं हेच आमच्या जीवनातलं खरं सुख आहे, ही जीवाची अवस्था आहे. म्हणून याच माणसालाच ते ज्ञान होतं. म्हणून इथं लबाडी चालत नाही, त्याला विचाराने शेवटपर्यंत पटवून देणं. त्याला पटवून घेता नाही तर समजा तो अनधिकारी आहे, पण त्याला बळजबरी नाही आहे, बळजबरी नाही आहे. विचारांतिकरण, अंतकरणाची शुद्धता त्याच्या जीवनामध्ये झालेली आहे आणि अंतकरणाची शुद्धता झाल्यामुळे त्याच्या पुढे विचाराने ते त्याला ग्रहण करता येतं. ज्याच्या जीवनामध्ये अंतकरणाची शुद्धता झालेली नाही त्याच्या जीवनामध्ये विचार ग्रहण होत नाहीत. नासा तो साधक, त्या साधकाला जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करत असताना, महावाक्याचा उपदेश करत असताना त्याच्या मनामध्ये आता काही आणखी संशय निर्माण होऊ शकतो, त्याची निवृत्ती केली पाहिजे. आणि त्याच्या निवृत्ती करता जो संशय निर्माण होतो त्या संशयाला काय म्हणतात, असंभावना. म्हणजे फार खडतर प्रवास आहे. तारेवरची कसरत आहे, तारेवरची कसरत आहे. म्हणून तर भगवंताला 7व्या अध्यायामध्ये सांगावलं, काय सांगावं लागलं, मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात एखादा मला जाणण्याकरता प्रवृत्त होतो. देव सांगतात कोणाला, अर्जुनाला. अर्जुनाला. मग देवाला का सांगावं लागली गीता? किती लोक होते युद्धावरती? 18 अक्षुणी लोक होते आणि त्यात एकट्यालाच हे जाणून घ्यावं असं वाटलं. देवाने विचार केला नाही आपण इथं युद्ध करायला, आता आम्ही इथं प्रवचन करायला, मुलगी कशी बघावी, मुली बघायला, कीर्तनाला कसं जावं. देवाने विचार केला नाही. अरे युद्ध करायला आणि ह्याच्या अंतकरणामध्ये संशय निर्माण झालाय, देवाने विचार केला याचा संशय निवृत्त झाल्याशिवाय युद्ध करायचंच नाही. अर्जुना पहिला युद्ध कर आणि मग संशय निवृत्त करू. अर्जुन मला पहिला संशय घालवा मग युद्ध बघू म्हणाला. अर्जुन अधिकारीच होता. त्यालाही संबंध अशा स्वरूपाच्या संबंधाने शंका निर्माण झाली. देवाने त्याची शंका निवृत्त केली, निवृत्त केली आणि ती निवृत्त झाली. आणि निवृत्त झाल्यानंतर सांगितलं, देवा आता मला कोणालाही मारायला सांग, मी आता मारतो म्हणले. निश्चय झाला. ब्रह्म कधी मरतच नाही. नैनं छिंदंती शस्त्राने नैनं दहती पावक. हा अर्जुनाचा निश्चय झाला. मरत कोण? देह, शरीर. आता ते मरत तर नाही, मारलं तर मरणारच आहे आणि मारलं तर मरणारच आहे. आणि त्यात क्षत्रियाने मारलं तर अधर्माच्या बाजूनं युद्ध करणाऱ्याला तर त्याला पाप लागत नाही, त्याचं कर्तव्यच आहे. अर्जुनाचा निश्चय झाला मग मारलं त्यानं सगळ्यांना. देवाला काय काम नव्हतं. म्हणजे संशय निवृत्त करावा लागला देवाने अर्जुनाचा. संशय निवृत्त करून एका 8 दिवस तिथं सप्ताह केला नाही देवाने. 18 दिवसाचं युद्ध होतं पण एका दिवसात अर्जुनाचा संशय घालवला आहे. पहिल्या दिवशीच अर्जुनाच्या चित्तामध्ये मोह निर्माण झाला. निर्माण झाल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत अर्जुनाला ही गीता सांगितली. किती जलद सांगितले असेल बघा ना. मोजक्या शब्दामध्ये सांगितली, ही विस्ताराने व्यासाने केली बरं का. त्याचं वर्गीकरण केलं. म्हणजे संशय निवृत्त झाल्याशिवाय बोधापर्यंत जाता येत नाही. म्हणून अर्जुनाला सुद्धा उपदेश करावा लागला. तसं महावाक्याचा उपदेश केल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये संशय जो निर्माण होतो त्या संशयाला काय म्हणतात? असंभावना. म्हणून महावाक्याने सांगितलेल्या जीवब्रह्मैक्याविषयी जो संशय, शब्द कसा वापरला बघा, सामान्य नाही आहे.
महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्मैक्याविषयी जो संशय, महावाक्याचा उपदेश केल्यानंतर, महावाक्याचा उपदेश केला म्हणजे तू ब्रह्मस्वरूप आहेस, जीवाला उपदेश केला. आणि असा उपदेश केल्यानंतर पुन्हा त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये जो संशय निर्माण होतो, संशय तो निवृत्त केला पाहिजे. मग त्याला असंभावना म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी 2 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले. एक प्रमाण संभावना, प्रमाण म्हणजे प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. प्रमाणा घेतलं की संभावना येते आणि प्रमाण घेतली असंभावना येते. फोड होते तिथं आहे. प्रमाणा संभावना आणि प्रमेय संभावना. आणि फोड केला तर प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना. 2 प्रकारची संभावना सांगितली. त्याच्यामध्ये पहिला विचार सांगितला, प्रमाण जी वेदवाक्य ती जीव ब्रह्मैक्य प्रतिपादक आहेत किंवा कर्म उपासना प्रतिपादक आहेत, असा जो संशय ती प्रमाणा संभावना म्हणावी, ती श्रवणाने निवृत्त होते. प्रमाण शब्द वापरलाय. काय शब्द वापरला? ज्यावेळी आपण हे ज्ञान ग्रहण करतो तिथं कोणाला तरी प्रमाण मानावं लागतं. हे वेदवाक्य तरी प्रमाण मानावं लागतं, नाहीतर देववाक्य तरी प्रमाण मानावं लागतं, नाहीतर संत वाक्य तरी प्रमाण मानावं लागतं. ते प्रमाण मानल्याशिवाय आपल्याला पुढचा अभ्यासच करता येत नाही. कोणाला तरी प्रमाण मानावंच लागतं, कोणाचं तरी प्रमाण मानावं लागतं. पोट भरण्याकरता सुद्धा कोणाला तरी प्रमाण मानूनच प्रपंच करावं लागतं की. एखाद्याला विचारलं, असं असं कार्यक्रमाला जायचं, येतो का? थांबा म्हणले, घरी जातो आणि मग सांगतो. घरी जातो आणि मग सांगतो. घरी गेल्यानंतर बायकोला विचारलं, बायकोने तुम्ही गेला तर हे कसं करायचं? वैरण कोण आणायची? जनावरांची धार कोण काढायची? आता इथं मानलं वाक्य, कोणाचं मानलं? आलो असतो हो, पण ते घरचे नको म्हणतात. घरचे नको म्हणतात, पण त्याच्या वाक्याला तुम्ही प्रमाण मारून थांबला, हे प्रमाणच आहे. असं सगळीकडे लावा. सगळीकडे लावा, व्यवहारात लावा. हो, आमच्या बाजूनं प्रचार करता का? नाही, आम्ही त्यांनाच प्रमाण मानतो. सगळीकडे. आमच्याकडे कपडे न्यायला नाही, आम्ही ह्याच दुकानात कपडे घेतो का? आम्ही त्यांनाच प्रमाण मानतो. सगळीकडे आहे. म्हणजे पोट भरण्याकरता सुद्धा कोणाला तरी प्रमाण मानावं लागतं. तसं उद्धाराकरता सुद्धा, हे ज्ञान होण्याकरता सुद्धा प्रमाण वाक्य कोणाचं मानायचं? एक वेदवाक्य, देववाक्य आणि संत वाक्य. मग आपल्याला जो उपदेश केला, वेदाने उपदेश केला, सर्वात पहिलं वाक्य आहे वेदवाक्य. महावाक्य वेदातलं वाक्य आहे. महावाक्य हे वेदातलं वाक्य आहे. आणि त्या वेदाने महावाक्याच्या द्वारे आपल्याला उपदेश केला, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, तू ब्रह्म स्वरूप आहेस, असा उपदेश केला. त्या वाक्याविषयी मनामध्ये संशय निर्माण होतो, त्याला प्रमाण संशय म्हणतात. कसं? जे वेदवाक्य सांगितलं ते जीव ब्रह्मैक्य प्रतिपादक आहे का कर्म उपासना प्रतिपादक आहे? वेदाला नेमकं काय सांगायचं आहे? म्हणून 3 प्रकार त्याच्यामध्ये केले जातात. एक ज्ञान, उपासना आणि कर्म, किंवा कर्म, उपासना, ज्ञान. वेदाला कर्म करण्याकरता समाजाला प्रवृत्त करायचं आहे का वेदाला उपासना करण्याकरता प्रवृत्त करायचं आहे का वेदाला ज्ञान संपादन करण्याकरता प्रवृत्त करायचं? नेमकं वेदाला काय सांगायचं आहे? अशी जी त्याच्या वाक्याविषयी संशय निर्माण होतो त्याला प्रमाण संशय म्हणतात.
म्हणजे वेदाने ज्ञान संपादन करा म्हणून सांगितलंय, वेदाने भक्ती करा म्हणून सांगितलंय आणि वेदाने कर्मही करा म्हणून सांगितले. नेमकं काय सांगायचं आहे वेदाला हे आम्हाला कळना. ते कर्मही करा म्हणतात, उपासनाही करा म्हणतात आणि ज्ञान संपादन करा म्हणतात. ज्ञान संपादन करणं हे त्याला सांगायचं आहे का उपासना करा म्हणून सांगायचं आहे का कर्म करा म्हणून, नेमकं काय सांगायचं आहे? अशी मनामध्ये जी गोंधळाची अवस्था निर्माण होणं, संशयाची अवस्था निर्माण होणं याला म्हणतात प्रमाण. साधनाविषयी जो संशय निर्माण होतो त्याला प्रमाण संशय म्हणतात. संतांनी वर्णन केले. काय वर्णन केले? पंढरपूरला जा म्हणून सांगितलंय, आळंदीला जा म्हणून सांगितलंय, काशीला जा म्हणून सांगितले. मग आळंदीला जावं का काशीला जावं का पंढरपूरला जावं? कोण सांगतात? साधन सांगितलंय. काशीला गेला तर तू मुक्त होशील, कारण काशीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर तिथं मेला, मोक्षच मिळतोय, त्याला मोक्षच मिळतोय काशीमध्ये मेल्यानंतर. तिथं काय तुम्हाला हे करायची गरज नाही. श्रवण मनन निधी ध्यासन साधन चतुष्टय संपूर्ण शम दम दम तितिशा समाधान काय नाही. तुम्ही तिथं गेला आणि काय दर्शन घेता घेता कुठं त्या गर्दीत चंगरून जरी मेला तरी तुम्हाला मोक्षच आहे. सोपं आहे की नाही? हो. आणि तुकोबारांनी वर्णन पंढरपूरला गेला. पंढरपूर गेल्यानंतर तुम्ही कळस पाहिल्या तुम्हाला मोक्ष होतो. हे म्हणलं काशीला गेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो आणि पंढरपूरला गेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. मग काशीला जावं का पंढरपूरला जावं अशी मनामध्ये साधनाविषयी संशय निर्माण होऊन याला प्रमाण संशय म्हणतात. कर्म करा म्हणून सांगतात, जपही करा म्हणून सांगतात, तपही करा म्हणून सांगतात, व्रतही करा म्हणून सांगतात. नेमकं काय करावं? साधनाविषयी बरं का. ज्याच्या साधनाविषयी जो संशय निर्माण होतो त्याला प्रमाण संशय म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ. प्रत्येकाने वेगळं वेगळं सांगितलं हो. रामकृष्ण हरी म्हणावं का हरिहरी म्हणावं, हरिहरी म्हणावं का रामकृष्ण हरी म्हणावं, असा जो संशय साधनाविषयी त्याला प्रमाण संशय म्हणतात बरं का. संभावना किंवा असं वर्णन केले नामस्मरणाने मोक्ष निर्माण होतो, कर्माने मोक्ष निर्माण होतो, ज्ञानाने मोक्ष निर्माण होतो. हे कसं काय? असा संशय निर्माण होतो त्यालाही प्रमाण संशयच म्हणतात बरं का. जी साधना सांगितली त्या साधनेविषयी जो मनामध्ये संशय निर्माण होतो त्या संशयाला काय म्हणतात? प्रमाण असंभावना. साधनाविषयी बरं का. आणि पुढं साध्याविषयी जे वर्णन केलं त्याच्याविषयी संशय निर्माण होतं त्याला म्हणतात प्रमेय असंभावना. म्हणजे आता वेदांनी सांगितलं कर्म करा म्हणून सांगितलेलं आहे. मग काही वेदामध्ये कर्म करण्याची वाक्य आहेत. आता स्वर्गाला जा कोणी सांगितलंय? वेदांनी सांगितलंय. जो वेद सांगतो स्वर्गाला जा आणि तोच वेद सांगतो तुम्ही ज्ञान संपादन करा. म्हणजे वेदाने असं काय सांगितलं? सगळ्यांनी एकच सांगायला पाहिजे, सगळ्यांनी ज्ञान संपादन करा. एकदा तू वेद सांगतो स्वर्गालाही जायचं असेल तर तुम्ही हे करा, तुम्हाला सत्य लोकाला जायचं तर हे करा, तुम्हाला जर ज्ञान संपादन करायचं हे करा. असं जी वेदामध्ये वाक्य आहेत, नेमकं वेदाला काय सांगायचं आहे त्याच्याविषयी मनामध्ये जी संशय निर्माण होतो अशी बरीच वाक्य आहेत. तुम्ही अभ्यास करून ती निवडून काढा म्हणजे लक्षात येईल बरं का. तुकोबाराय म्हणतात काय? होय होय वारकरी पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघीचे ने. वारकरी व्हा म्हणून सांगतात.
आणि एक ठिकाण तुकोबराय म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरची, नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. वारकरी व्हायचं का नामस्मरण करायचं? अशी बरीच प्रमाण आहेत बरं का. एका कधी कधी कर्माच्या संबंधाने, कधी कधी उपासनेच्या संबंधाने, कधी कधी ज्ञानाच्या संबंधाने, वेदाच्याच आधाराने सगळी ही साधना सांगितलेली आहे. त्या साधनेविषयी मनामध्ये संशय निर्माण होतो. आता इथं विचार चाललेला आहे, वेदाने जे वाक्य सांगितलं की त्या वेदामध्ये जीव हा ब्रह्मस्वरूप आहे असंही वेदाने सांगितलंय. आणि त्याच वेदाने सांगितलं कर्मही केलं पाहिजे, उपासनाही केली पाहिजे, असं वेदाने वर्णन केले. म्हणून वेद प्रतिपादक हा शब्द आहे बरं का. जीव ब्रह्मेक्य प्रतिपादक आणि कर्म उपासना प्रतिपादक. काही वेदाने असं सांगितलं जीव ब्रह्मस्वरूप आहे असं सांगितलं, आणि काही वेदा ठिकाणी तुम्ही कर्म करा, उपासना करा अशी काही वाक्य सांगितली. मग याच्याविषयी जो संशय निर्माण होतो, आता तो संशय निर्माण झाला प्रमाण असंभावना. आता संशय निर्माण झाला, होऊ शकतो, तिथं लगेच ग्रंथकर्त्याने नेलं ते निवृत्त होतो बरं का. ते निवृत्त करावं लागतो. आता हे वेदाने सांगितलंय. काही कर्मपर वाक्य आहेत, काही उपासनापर वाक्य आहेत, आणि काही ज्ञानपर वाक्य आहेत. आता याच्याऐवजी मनामध्ये जर संशय निर्माण झाला तर काय केलं पाहिजे? पुन्हा श्रवण केलं पाहिजे, आणखी पुन्हा मागं जायचं, पुढं नाही. पुन्हा नापास झाला, पुन्हा 10वीत बसायचं. बरोबर आहे ना? पहिलीतच यायला पाहिजे की म्हणजे पहिलीत नाही, याच्या अगोदरची सर्व साधना सांगितलेली आहे. आता आपण आलो कुठे? अंतरंग साधनेत आलेला आहे. तो साधन चतुष्टय संपन्न आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटकधी झालेलं आहे त्याचं सगळं. विवेक म्हणजे काय त्याला माहिती आहे, वैराग्य म्हणजे काय माहिती आहे, त्याच्या जीवनात ते बांधलेलं आहे. तो आता श्रवण, मनन, निधी, ध्यासन, तत्वम पदार्थ शून्य इथपर्यंत आलेला आहे. मग पुन्हा हे जर संशय निर्माण होत असेल तर पुन्हा श्रवणात अंतरंग साधन आहे, बहिरंग साधनात नाही जायचं, पहिलीचा नाही वर्ग. म्हणजे प्रमाणाविषयी, साधनाविषयी जो संशय निर्माण होतो त्याच्या निवृत्तीकरता पुन्हा श्रवण करावं लागेल. म्हणून याच्यातून आपल्याला एक विचार लक्षी घ्यावा लागेल बरं का. की साधना सांगत असताना त्या साधनेविषयी आपल्या मनामध्ये जर काही शंका निर्माण होत असेल तर काही लोक म्हणतात शास्त्रामध्ये ऊन आहे का आपल्यात ऊन आहे, आपण बघितलं पाहिजे ना. ज्या अर्थी आपल्या मनामध्ये संशय निर्माण झाला त्या अर्थी आपल्या अधिकारामध्ये ऊन आहे. शास्त्र कधी ऊन नाही. आपलं ऊन काय आहे ते ऊन भरून काढण्याकरता पुन्हा साधनेत प्रवृत्त झालं पाहिजे. पुन्हा नंतर ते व्यवहारामध्ये कसं नाचता येणं अंगण वाकडं, नाचता येणं अंगण वाकडं. मी नंबर काढलाच असता पहिला नंबर, पण मला ठेच लागली, दगड आडवा आला. ते काय हो, पण नंबर गेला का नाही, मग पुन्हा पुन्हा आणखी शर्यतीत भाग घ्यायला पाहिजे. आता कधी ती पुढच्या वर्षी. एक मार्काने तुम्ही गेला, एक मार्काने गेला तर 1 वर्ष फुकट जातं ना. एक वर्ष फुकट जातं. त्याच वर्गात बसून तो अभ्यास करायचा आहे. मग तो साधक आहे, जिज्ञासू आहे, त्याला मागं जायचं नाही फार, पुन्हा श्रवण करायचं आहे. मग श्रवण करायचं म्हणजे कसं करायचं आहे, श्रवण कशाला म्हणतात त्याचा पुन्हा आठवण करा म्हणजे आपल्याला कळेल. श्रवण कशाला तरी म्हणे 4 गोष्टी कानानं ऐकलं म्हणजे श्रवण नव्हे. जे श्रवणाचं लक्षण सांगितलं तर पुन्हा त्या पद्धतीने ते श्रवण केलं पाहिजे.
म्हणजे साधनाविषयी जर संशय निर्माण झाला तर तो पुन्हा श्रवणाने निवृत्त होतो. पुन्हा श्रवणच केलं पाहिजे. तिथं आता उपासना नाहीये. तिथं आता कर्म त्याने करायचं नाही, त्यानं पुन्हा श्रवण करायचं आहे. एकदा ऐकून नाही हे श्रवण करून कळालं, पुन्हा श्रवण करायचं. दोनदा श्रवण करून कळालं नाही, तीनदा श्रवण करायचं. तीनदा श्रवण करून कळालं नाही, 4 वेळा करायचं. हो, श्रवणानेच ती निवृत्त होणार आहे. श्रवणानेच निवृत्त होणार आहे. ते धार लावणारी माणसं असतात. एकदा लावून धार नाही आली की पुन्हा लावतात. पुन्हा नाही लावून आले की पुन्हा लावतात. पुन्हा नाही आले की पुन्हा आणतात. कुठेपर्यंत त्याला धार लागत नाही तोपर्यंत ती लावायचीच. त्या दगडावरती ते घासायचंच. तसं असा जर साधनाविषयी जर आपल्या मनामध्ये संशय निर्माण झाला तर पुन्हा श्रवण केलं पाहिजे. पुन्हा श्रवण केलं पाहिजे. आणि ते श्रवणाने तो संदेह निवृत्त होतो. तो ठेवावून पुढं जायचा नाही. तुम्हाला पुढं ज्ञान होणारच नाही, ते निवृत्तच करावं लागेल. एक मार्क गेला ना, बघू पुढच्या वर्षी, आता त्याला पास करा, नाही. एक वर्ष वाया जाणार, त्याला काही इलाज नाही. व्यवहारामध्ये तडजोड आहे, पण इथं तडजोड नाही. तडजोड नाही. का तडजोड नाही? तडजोड केली तर शास्त्रातला शास्त्रत्व राहणार नाही. वेदाला वेदत्व राहणार नाही. भगवंताने या जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी, आतापर्यंत जगाची उत्पत्ती किती वेळा झाली आपल्याला माहिती नाही. त्या जगताच्या आरंभी एकदाचीही वेद नावाची घटना निर्माण केली. त्यात दुरुस्ती नावाचा प्रकार नाही. हो, माणसं वाढली, दुरुस्ती करा, ती काय लोकशाही नाही आहे. ती काय लोकशाही नाही आहे. जे वेद ज्यावेळी बोलला ते तसंच तुम्हाला करावं लागेल. त्यात काही बदल करता येणार नाही. आणि तुम्ही जर फळ वाटून त्यात काय करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची फळ भोगावी लागतील. त्याची फळ भोगावी लागतील. आता लोक म्हणतात लग्न जुळत नाहीत, मग परजातीतली केली तर काय हरकत आहे? करा, पण संकर निर्माण होणार. आणि संकर निर्माण झाले की तुम्हाला संकरो नरकायैव कुलग्नहानाम कुलश्च. आता इथं कोणी समाजाला अडवू शकत नाही. जगाला वेदांत लिहून ठेवलंय, तुम्हाला जातीचा करता येणार नाही. तुम्ही केला तर तुम्हाला नरकाला जावं लागेल, ते सांगून ठेवलंय. आता लोक मानत नाहीत. फळ भोगा ना, त्यात तुम्हाला तो का सोडायला येणार नाही देव. आणि त्याने जे सांगायचे ते आरंभाला सांगून ठेवले. काल बदललाय, काल बदललाय म्हणून तुम्ही काही करून चालणार नाही ना. आणि जर तुम्ही तुमच्या मनाने केलं तर ते भोगावं लागेल. तसं हा संशय निवृत्त होत नाही, राहू दे तसाच, आम्ही पुढं नाही. तो निवृत्तच करावा लागेल. आणि तो निवृत्त करण्याकरता पुन्हा श्रवण करावं लागेल. म्हणून श्रवणाने तो निवृत्त होतो. कोणता? प्रमाण असंभावना. लक्षात आलं? त्याच्या पुढे वर्णन केलं प्रमेया संभावना. जीव ब्रह्माचा अभेद हे वेदांत शास्त्राचे मुख्य प्रमेय म्हणजे सिद्धांत आहे. तो जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे किंवा भेद सत्य आहे असा जो संशय, त्या संशयाला प्रमेया संभावना म्हणतात. सिद्धांताविषयी, साध्याविषयी काय सांगितलेलं आहे? जीवाचा आणि ब्रह्माचा काय आहे? अभेद. अभेद आहे ना. आता त्याच्याविषयी संशय, भेद आहे का अभेद आहे? भेद आहे का अभेद आहे? भेदाला सत्यत्व द्यायचं का अभेदाला सत्यत्व द्यायचं? असा जो संशय निर्माण होतो याला म्हणतात प्रमेय. म्हणजे जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये अभेद आहे, तो सत्य आहे का त्यांच्यात भेद आहे तो सत्य आहे? अभेद सत्य आहे. पण संशय निर्माण झाला.
भेदाला सत्य मानायचं का अभेदाला सत्य मानायचं? भेदाला सत्य म्हणायचं का अभेदाला सत्य म्हणायचं, असा संशय निर्माण होतो. त्याला म्हणतात प्रमेय संभावना. म्हणजे स्वरूपाविषयी भेद मानायचा का अभेद मानायचा? शास्त्राने सांगितलं अभेद, पण आमच्या चित्तात भेद येतो, जागा होतोय ना. जीव ब्रह्माचा अभेद सांगितलाय. अभेद कसा असेल? भेदच असला पाहिजे. ब्रह्म कुठं आहे? ब्रह्म कुठं आहे? हा, सगळीकडे आहे. आपण कुठं आहे? 4x4 खोलीत आहे. आता तुम्ही तुमच्या घरात आहे, गावात आहे? नाही, दुसऱ्याच्या घरात आलाय, खोलीमध्ये आहे. ब्रह्म कुठं आहे? सगळीकडे आहे. मी तर परिच्छिन्न आहे आणि ब्रह्म तर व्यापक आहे. कसं काय अभेद असेल? भेदच असला पाहिजे. बरोबर आहे ना? ते तर व्यापक आहे, सगळीकडे आहे. मी सगळीकडे आहे का? आता तुमच्या घरात काय चाललंय तुम्हाला कळतंय का? काहीच नाही. आणि तुम्ही सांगतात ब्रह्मात आणि जीवात अभेद आहे. ब्रह्म तर सगळीकडे आहे, आम्ही तर मर्यादित आहे. आमचं आता इथं अस्तित्व आहे तर तिथं अस्तित्व नाही. ब्रह्म तर सगळीकडे आहे. तेव्हा बहुतेक जीवात आणि ब्रह्मात भेद आहे बरं का. शास्त्र सांगते अभेद आहे म्हणून सांगते. मग ते अभेद मानायचा का अनुभवाला येतो ते सत्य भेद मानायचा? अशी जी मनामध्ये संशयाची वृत्ती निर्माण होते त्याला म्हणतात प्रमेय संभावना. ईश्वर आणि ब्रह्म भेद आहे का अभेद आहे? अभेद आहे. कसं काय असेल? तिथंही शंका येणं. ईश्वर वेगळा आणि ब्रह्म वेगळं. ईश्वर वेगळा, ब्रह्म वेगळं. भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्म आहे का ईश्वर आहे? ब्रह्मच आहे हो. पण ते ब्रह्म वाटना ना. ईश्वर वेगळा, गोकुळात जन्माला आलेला कृष्ण वेगळा आणि ब्रह्म वेगळं. नामदेवरांनी वर्णन केले. काय वर्णन केले? ब्रह्मविद्या ज्ञानेश्वर ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोवळा, श्रुतीने नव्हे ते लिळा वेदा सनकाधिका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ब्रह्मच गाय राखायला लागले म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखितो गोवळा. गोवळा म्हणजे गोपाळ. तो गोवळा गोपाळ म्हणजे साक्षात ब्रह्मच, पण गायी राखायला लागले. ते ब्रह्म कोणाला वाटलं? ब्रह्म कुठं गाय राखतंय? हा संशयच आहे ना, भेदच वाटतो ना. याला प्रमेय संभावनाच म्हणायचं. ईश्वर आणि ब्रह्माविषयी सुद्धा भेदाची भावना निर्माण होणं, जीवाविषयी आणि ब्रह्माविषयी भेदाची भावना निर्माण होणं हा संशयच आहे. पण कुठला? प्रमेय. सिद्धांताविषयी सिद्धांताविषयी शंका आली की प्रमेय संभावना बरं का. म्हणून ते अनेकांच्या मनामध्ये संशय निर्माण होतात. हा संशय राहता कामा नये. म्हणून अभेदाविषयी सत्याची भावना आणि भेदाविषयी सत्याची भावना, त्यातली कुठली सत्याची भावना असावी? अभेदाविषयी. ना आमच्या कधी कधी चित्तात भेदाविषयी सत्यत्वाची भावना निर्माण होते. ईश्वर वेगळा, देव वेगळा, संत वेगळे आणि ब्रह्म वेगळं. तुकिता तोलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. अरे तुकाराम महाराज वेगळे आणि ब्रह्म वेगळं नाही. ब्रह्म म्हणजे तुकाराम महाराज, तुकाराम महाराज म्हणजेच ब्रह्म. मला तुकाराम महाराज ब्रह्म वाटत नाही, समजावं प्रमेय असंभावना. ज्ञानेश्वर महाराज अरे देवच आहेत, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कसं काय शक्य असेल? त्यांना
मांडे खायला भीक मागावी लागेल, ईश्वराला काय भीक मागावी लागते? कसं काय ते ईश्वरत्व असेल? कसा विष्णू असेल? संशय निर्माण झाला त्या स्वरूपाविषयी. ही प्रमेय संभावना आहे. म्हणजे सिद्धांताविषयी, साध्याविषयी जिथं जिथं संशय निर्माण होतो तो प्रमेय असंभावना बरं का. पण पहिली प्रमाण असंभावना. ज्ञानेश्वर महाराज देव कसे असतील, तुकाराम महाराज ब्रह्म कसे असतील, भगवान श्रीकृष्ण ब्रह्म कसा असेल, असा मनामध्ये संशय निर्माण होण्याला म्हणतात प्रमेय असंभावना. मग ही निवृत्त झाली पाहिजे. म्हणजे भेदाविषयी सत्यत्वाची भावना का अभेदाविषयी सत्यत्वाची भावना ठेवायची. जर भेदाविषयी सत्यत्व निश्चय जर होत असेल तर तो प्रमाण असंभावना आहे, तो निवृत्त झाला पाहिजे. तो निवृत्त होण्याकरता काय केलं पाहिजे? मनन. श्रवणाला मननाला किती महत्व आहे हे शेवटपर्यंत लागतंय. हे शेवटपर्यंत लागतं. प्रमाणाविषयी जर संशय निर्माण झाला तर त्याच्या निवृत्ती करता पुन्हा श्रवण केलं पाहिजे. आणि प्रमेयाविषयी जर संशय निर्माण झाला तर त्याच्याविषयी काय केलं पाहिजे? पुन्हा मनन केलं पाहिजे. ते मनन कसं केलं पाहिजे? मागचं लांबलचक चिंतन पहा. मननाचा अभ्यास करण्याकरताच आपल्याला 7-8 पाठ घ्यावे लागले. मनन करायला किती दिवस लागतील हो? आणखी तेवढा अभ्यास करायचा मग. मग तोही संशय निवृत्त झाला पाहिजे. प्रमाणाविषयी निर्माण झालेली संभावना आणि प्रमेयाविषयी निर्माण झालेली संभावना या दोन्हीची निवृत्त करून तो न पुढे गेलं पाहिजे. त्यानं पुढे गेलं पाहिजे. त्याच्याकरता आपली पूर्वी झालेली साधना आपल्याला समजावं. अजूनही संशय निर्माण होता त्यावरती आपली साधना पूर्ण झालेली नाही. साधना पूर्ण झालेली नाही, साधना अपूर्ण आहे. साधना जर पूर्ण झाली तरी संशय निर्माण होतच नाही. पोटभर जेवला तर भूक लागतच नाही. पण जेवताना माणसं पोटभर जेवत नाहीत. का जेवत नाहीत? का जेवत नाहीत? माझ्या इच्छेप्रमाणे भाजी झाली नाही म्हणून. बरोबर आहे ना? कुठली भाजी खातीस का तुला लागते तीच भाजी लागते? डब्यात भाजी घालून दिली, परत आली, समजा याला आवडली नाही. आवडली? म्हणजे अजून तुम्हाला भाजीविषयी तादात्म्य आहे. जिभेला जे लागतं तेच खायचं का जगण्याकरता लागतं ते खायचं? जगण्याकरता लागतं ते खायचं. कोणतीही भाजी खाल्ली तर जगता येतं. अमुकच भाजी खाल्ल्यानंतर जगता येतं असं काही नाही आहे. पण उपाशी राहिला का नाही आवडली नाही म्हणून? म्हणजे अपूर्ण राहिलं का नाही? आता पुन्हा काय? पुन्हा खायलाच पाहिजे ना. पोट भरलं नाही, भाजी तशी राहिली, इच्छेप्रमाणे नव्हती, मग पुन्हा आल्या भूक लागली, काय तर करा, कांदे पोहे करा, उपीट करा, काहीतरी करा, पुन्हा खा. म्हणजे पोट जर अपूर्ण आलं तर पुन्हा खावं लागतं का नाही? तसं साधना करत असताना काही संशय निर्माण झाला तर त्या संशयाच्या निवृत्ती करता पुन्हा साधनाच केली पाहिजे. पोट भरण्याकरता पुन्हा काहीतरी खाल्लंच पाहिजे. तसं संशय निवृत्ती करता पुन्हा ती साधनाच केली पाहिजे. त्या साधनेने ती निवृत्ती येईल. मग तुमचा संशय कोणता आहे त्या संशयावरती ती साधना सांगितली बरं का. जर प्रमाणाविषयी जर संशय निर्माण झाला तर श्रवण केलं पाहिजे. आणि प्रमेयाविषयी जर संशय निर्माण झाला तर मनन केलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे आणखी एक संशय नाही, त्याला विपरीत भावना. काय सांगितलं? विपरीत भावना. अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय तसाच जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय हा असतोच. काय सांगितले वाक्य लक्षात ठेवा.
अनेक जन्माचे संस्कार आहेत. अनेक जन्माचे संस्कार म्हणजे तिथं जन्माचा आकडा सांगितलेला नाही. जन्माचा आकडा सांगितलेला नाही. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. कारण संतांनी वर्णन केले 84 लक्ष योनी आहेत. 84 लक्ष योनी आहेत. एका योनीत कोटी वेळा जन्म घ्यावा लागतोय. एक योनी कोटी फेरा असे योनी किती आहेत? 84 लक्ष. 84 लाख कोटी. एका युनिट कोटी वेळा. आता मुंग्याचे किती प्रकार आहेत हो? मुंग्याचे किती प्रकार आहेत? दगडाचे किती प्रकार आहेत? झाडाचे किती प्रकार आहेत? मग तुम्हाला एकाच मुंगीचे एवढे प्रकार आहेत. एकाच मुंगीच्या योनीत तुम्हाला कोटी वेळा जन्म घ्यावा लागेल. आता एका मुंगीच्या जन्मातले संस्कार एका कोटी वेळा जन्म घ्या, किती संस्कार होत असतील? पण अनेक जन्माचे संस्काराचा शब्द वापरलाय. कसे जातील हो? अहो, काम करता करता रंगपंचमीमध्ये जर रंग मारला तर नव्या कपड्यातला डाग जात नाही. नवीन एकदाच. हा कपडा किती जन्मात भिजवून काढला अंतःकरण रूपी. अंतःकरण रूपी कपडा अनेक जन्मामध्ये भिजवून रंगानून निघालाय. ते डाग कसे एका जन्मात जातील हो? निश्चय पक्का आहे सत्यत्वाचा. पण तिथं शब्द वापरलाय काय? अनेक जन्माच्या संस्काराने देहादिकांचे ठिकाणी जसा सत्यत्व निश्चय. काय? कोणता? जगत सत्य आहे, विषय सत्य आहेत, देह सत्य आहे, असे अनेक जन्माचे संस्कार आहेत. तसाच जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सुद्धा सत्यत्वाचा निश्चय आहे. जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे हा आपला पक्का निश्चय आहे. सत्यत्वाचा निश्चय आहे. जीव आणि ब्रह्म हे वेगळेच आहेत, एक नाहीत. असे अनेक जन्माचे संस्कार आहेत. माणसाला हे कळत नाही, कारण अनेक जन्मामध्ये सत्यत्वाची भावना झाली ना. सत्यत्वाची भावना झाली. आपण देवाशी एक रूप आहे असं मुंगीला कळतं का? कुत्र्याला कळतं का? म्हशीला कळतं का? कळत नाही. का कळत नाही? ज्ञानच नाही. मग एवढ्या जन्मामध्ये तो सत्यत भेदाचा निश्चयच आहे ना. मी देव असं त्याला वाटतच नाही. इतर योनीमध्ये ज्ञान नसताना सुद्धा हो तो होते राहतात. ते संस्कार तसेच राहतात, ते बदलत नाहीत, पक्के तसेच. आता ह्या शर्ट तुम्ही न धुता जर इस्त्री केली तर ते मळालेले चिकट तसंच राहतं, त्या कपड्याला निघत नाही. ते कपडा धुवून इस्त्री करावी लागते. कपडा मळालेल्या कपड्याला इस्त्री केली तर आणखी ते पक्क होतंय. तसे मळालेले सगळे कपडे म्हणजे हे सगळे जन्म आहेत. ते या जन्मात धुयायचे आहेत ते. पण कोण धुणार? जिज्ञासू असेल तर होल. म्हणून जिज्ञासूच्या संबंधाने असा काय विचार चालाय. एवढ्या अनंत जन्मातलं जे अंतःकरण मलिन झालेलं आहे, हो 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 हो, ते एका ह्या जन्मात शक्य आहे. दृढ मग जिज्ञासा निर्माण झाली तर तेवढं दृढ प्रयत्न केला तर होऊ शकतो. हो हो, एवढ्यासाठी दिला त्याच्या करताच आहे. पुढचं घ्यावं तसं नाही, तुम्ही जर तुमची ह्याच्यावरती आहे ना, साधनेवरती आहे. हा, ती गोष्ट सांगितली. ते एक मनुष्य प्रवासाला निघाले होते आणि इथं कोगनोळीच्या फाट्यावरती आले आणि त्याला विचारलो कोल्हापूर किती आहे. पायी चालला होता तो.
शेतकरी शेतामध्ये होता. ते म्हणला चालायला का चालायला का. ते म्हणला मी ह्याला विचारतोय कोल्हापूर किती आहे, किती वेळात पोचेन. हा का मला काय म्हणतोय चालायला का चालायला का. मी विचारलेले प्रश्नांना उत्तर द्यायला पाहिजे की नाही. ह्याला आला राग आणि ते चालायला लागलं बरं का. ह्याला काय विचारण्यात अर्थ नाही. मी विचारतो काय इथून कोल्हापूर किती किलोमीटर आणि किती वेळ लागेल. हा म्हणतोय काय चालायला का. त्यानं दुर्लक्षेनं चालायला लागल्यानंतर ओ थांबा थांबा म्हणाला. अरे विचारलं तर उत्तर दिलं नाही आणि आता चालताना काय म्हणतोय थांबा 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 म्हणले. त्याला वाटतं काय सांगतोय तरी बघावं. थांबला काय नाही म्हणले तुम्ही अर्धा तासात पोचाल म्हणले. अर्धा तासात मगाशी तुला हेच विचारलं ना. ते म्हणले तुम्ही मगाशी मला विचारलं पण तुमची चालण्याची गती मी पाहिली नव्हती. चालण्याची गती पाहिली नव्हती. चालण्याची गती पाहिल्यानंतर राहिला अर्धा तासात पोचाल. तसं तुमची साधनेची किती गती आहे त्याच्यावर अवलंबून. तुमची गती जर कमी असेल तर अनेक जन्म घ्यावा लागेल. आता एका जन्मात थोडीसरी जिज्ञासा निर्माण झाली हो आणि काय अडथळा आला हो तर मग पुढचा जन्म मिळणार. हो मिळणार की. मनुष्य देह. हो तुम्ही त्या जिज्ञासेमध्ये जर मेला तर त्या जिज्ञासेमध्ये तुम्ही मेला तर पुढचा मिळणार. मग त्याला किती उदाहरण आहे सुद्धा टिकून राहिली. हो मग ती जिज्ञासूच आहे. जिज्ञासू अवस्थेपर्यंत आला पाहिजे तो. आणि जिज्ञासी अवस्थेपर्यंत आल्यानंतर त्याचा जर आयुष्य भानू जर मावला तर त्याला पुन्हा जन्म दिला जातो चांगल्या कुलात. सुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो बी जायते. असा काय त्याला जन्म येतो की पुढची साधना त्याची त्या घरामध्ये पूर्ण होईल. त्याला दुसरं काय लागणारच नाही. साधना करण्याकरता जन्म. त्यानं साधना घरातली माणसं त्याला म्हणणार नाहीत. असं ठिकाणच त्याला देतो देव की त्याची साधना पुढे घडेल आणि त्याला मुक्त करेल. केलेलं वाया जात नाही हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. आता पंढरपूरला आपण चाललोय. आषाढीला कार्तिकीला चाललं ना की नाही. हा चालता चालता आपण आज नरसोबाच्या वाडीला मुक्काम केला. म्हणजे काय आलं दिवस मावला. दिवस मावला म्हणजे समजावं आपण एक जन्म संपला. आता तुम्ही निघालाय कुठं पंढरपूरला. दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला तुम्हाला दुसरा जन्म मिळाला. तुम्ही पुढे चालत चाला. हा पुढे 40 किलोमीटर चालणार. हा सूर्यास्त झाला समजा आयुष्य संपलं आपलं. मागे येत नाही तो. हा आता पंढरपूरला जायला मागे येईल. तो निश्चय करून निघाला की नाही. हा मुक्काम झाला म्हणजे त्या दिवशीचा त्याचा काळ संपला. तो निघालाय. दुसऱ्या दिवशी उजाडलं की त्याचा निश्चय आहे मी पंढरपूरला चाललोय. तिसऱ्या दिवशी उठलं की त्याचा निश्चय मी पंढरपूरला चाललोय. चौथ्या दिवशी उठला तरी त्याचा निश्चय मी पंढरपूरला चाललोय. अशा निश्चयामध्ये तो झोपतो. अशा निश्चयामध्येच माणसाला मरण यावं लागतं. हो मग तो त्या अवस्थेला आला पाहिजे ना. त्याची पुढची राहिली साधना ती पुढे करते. म्हणून जिज्ञासू अवस्थेमध्ये सुद्धा आल्यानंतर आणखी हा संशय येऊ शकतो. हा संशय ब्रह्मामध्ये जगताचा स्वरूपाविषयी सत्यत्वाचा निश्चय आणि जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्वाचा निश्चय. बरोबर आहे ना. देहाधिकाच्या ठिकाणी म्हणणं काय आणि जगाच्या ठिकाणी म्हणणं काय. देह सत्य वाटणं. जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे सत्य वाटणं. असा जो हा विपरीत आहे बरं का. हा विपरीत संशय आहे. निश्चयत्वाचा असतो त्या विपरीत सत्य निश्चयात विपरीत भावना म्हणतात. जे जसं आहे तसं न वाटणं त्याला विपरीत म्हणायचं. जे जसं आहे तसं वाटणं त्याला म्हणायचं विपरीत. तसं त्याच्या विरुद्ध वाटणं. हो आता आपण कोण आहोत लौकिक दृष्टीनं मी पुरुष आहे. पुरुष असताना मी बाई आहे असं वाटणं म्हणजे विपरीतच आहे की. अरे तू पुरुष आहे. नाही नाही मी बाई आहे. तू बाई आहे. नाही नाही मी पुरुष आहे. विपरीत आहे की नाही. म्हणून त्यातलं मग काय वाटलं पुरुषाला पुरुष आहे असं वाटलं पाहिजे आणि बाईला बाई आहे असं वाटलं पाहिजे. ते सांगतात तिथं.
पण आपलं विपरीत चाललंय. आपण पुरुष असताना बाई म्हणायला लागलो आणि बाई असताना पुरुष म्हणायला लागलो. हा, जीव ब्रह्मरूप याच्यामध्ये अभेद आहे, भेद नाही आहे, पण भेदाचा सत्यत्वाचा निश्चय आमचा जाईना. देह असत्य आहे, पण देहाला सत्य म्हणायला लागलो. असत्य असताना सत्य म्हणणं विपरीत ना, सत्य असताना असत्य म्हणणं विपरीत. असत्य असत्य आहे आणि सत्य सत्य आहे असा निश्चय झाला पाहिजे. इकडचं तिकडं झालं की विपरीत समजायचं. काय झालं विपरीत. ही विपरीत भावना म्हणतात. त्या विपरीत भावनेचा निदिध्यासनाने नाश होतो. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? हा, श्रवण मनन निदिध्यास. पुन्हा ती साधना केली पाहिजे. निदिध्यासनाने हा भेद, ही विपरीत भावना निवृत्त होते. आता ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती आणि त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक असणारी असंभावना आणि विपरीत भावना. आता आपल्याला हे सांगतायत, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, तू परमानंद स्वरूप आहे, हे त्याचं फल आहे. पण त्या साधनेला हे प्रतिबंध आहेत. कोणते? असंभावना आणि विपरीत भावना. इथं वाक्य कसं दिलंय ते पुढे घ्यायचं बरं का. असंभावना विपरीत भावना कॉमा केलाय आणि पुढे काय केले? ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत. काय आहे? असंभावना आणि विपरीत भावना. आधी घेतलेलं ते मागे घ्यायचं. ते धरून वाचलं की संगती लागत नाही त्याची. वाक्य लक्षात ठेवलं का? म्हणजे वाचताना सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. निश्चय व्हायचा तर होऊ दे, पण हे वाचताना तरी संगती कळली पाहिजे ना. असंभावना विपरीत भावना, ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत असं वाटलं तर काही कळत नाही बरं का. ज्ञानाचे फल जी परमानंद प्राप्ती त्या फलप्राप्तीस प्रतिबंधक आहेत. काय आहेत? असंभावना आणि विपरीत भावना. अशी असंभावना व विपरीत भावनाचे नाशक जर काय असेल तर श्रवण मनन निदिध्यासनी आहेत. म्हणून प्रतिबंध नाशद्वारा श्रवणादी तिन्ही ज्ञानास हेतू आहेस. साक्षात नाही म्हणून ही साधनं ज्ञानाला हेतू आहेत. पुन्हा त्या साधनेमध्ये प्रवृत्त झालं पाहिजेच. पण ती साधना आहे ती आपल्याला, ती साधना त्या निश्चयापर्यंत आपल्याला नेणार आहे. कोणत्या निश्चयापर्यंत? मी सच्चिदानंद स्वरूप आहे, जीव ब्रह्मस्वरूप आहेत, पण त्याला हे प्रतिबंध आहेत. हे थोडे आहेत बरं का. हे आपल्या आत वृत्तीमध्ये सगळे प्रतिबंध, हे बाहेर नाहीत. हे तुम्हाला जगात कुठं नाही ताप देणार. तुम्ही जिथं बसला तिथं तुम्हाला ताप देणार. तुम्ही अभ्यासाला बसलं की तुम्हाला ताप देणार. आता आपण इथं खोलीत बसलोय, बाहेरचा कोणाचा प्रतिबंध नाही आहे, कोणाचा प्रतिबंध नाही आहे, पण मन स्थिर होईना अभ्यासाला. मन स्थिर होणार, प्रतिबंध आहे की नाही. मग त्याला काय केलं पाहिजे? त्याला जागेवर आणलं पाहिजे. आता बसलो इथं, मनही आपल्याला अभ्यासाला साथ देतं, पण सारखी झोपच यायला लागली. काय आली? झोपच आली. बरोबर आहे की नाही? प्रतिबंधच आहे. आळस यायला लागला, प्रतिबंधच आहे. बाहेरचा प्रतिबंध काही नाही आहे. बाहेरच्या प्रतिबंधापासून आपण अलिप्त आहोत. नाही बाहेर मुलं दंगा कारण म्हणा, माझा अभ्यास होणार, इथं काहीच नाही प्रतिबंध आहे का? तो गल्लीतला प्रतिबंध नाही, बाहेरच्या मुलांचा प्रतिबंध नाही. इथं कोणी प्रतिबंध करण्याकरता दुसरी व्यक्ती नाही, कुठलं साधनही नाही आहे. लाईट गेली म्हणून अभ्यास झाला नाही असं पण काही नाही. फॅन नव्हता, फार गरम होतं म्हणून अभ्यास झाला असं पण काही नाही. फॅन आहे, लाईट आहे, सगळं आहे, पण मनच तिथं लागेना, प्रतिबंधच आहे. तसं वेदाने गुरूंच्या मुखातून आपल्याला हा जीवब्रह्मैक्य महावाक्याचा उपदेश केल्यानंतर त्या उपदेशामध्ये हे जो संशय निर्माण होतात, प्रमाण, प्रमेय आणि विपरीत भावना असे जे संशय निर्माण होतात, त्या संशयाच्या निवृत्तीकरता पुन्हा त्या साधकाने जिज्ञासूने पुन्हा श्रवण क्रमाने श्रवण करून
श्रवण करून प्रमेय असंभावना निवृत्त करायची, मनन करून प्रमेय असंभावना निवृत्त करायची, आणि निधिध्यासन करून विपरीत भावना निवृत्त करायची. आणि हे निवृत्त केले की मग तुम्हाला मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं ते आपल्याला ते तिथपर्यंत नेईल, ते उपयोगी पडेल असं ती साधना आहे. आणि त्या साधनेतून ही निवृत्ती करून आपल्याला तसा निश्चय करायचा आहे. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.